3 पिठं वापरून मी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहे। तर आता हे अजून काढायचं, मी हे घेऊन आले, आईकडनं घेऊन आले। आता मी हे काय करता स्वच्छ धुतलेले याची साल काढलेली आहे आणि हे आता मी किसून घेणार आहे। त्याचबरोबर आता पुढचं दाखवते, हे वाटून घेणार आहे, हे लसूण, जिरे आणि आलं। तर चला पहिलं हे सर्व किसून घेते आणि मग तुम्हाला एक एक करून दाखवते। तर याची साल पहिल्यांदा चांगलं स्वच्छ धुतलेलं आहे आणि याची साल काढलेली आहे ना। तर मी हे छान असं किसून घेणार आहे। आधी माझा विचार चालू होता हे आतलं काढावं का काय, पण म्हटलं मग काय करावं पो, तर बिया पण राहतो। आता त्याच्यासहित चालू आहे माझं। तसंही भोपळ्याची भाजी केली ना पूर्ण खपत नाही, मग हे असं सगळं असं किसून किसून सगळं जाते पोटात। जास्त भोपळा ठेवायचा आणि पीठ कमी वापरते असं, म्हणजे थोडंफार होतं चिकट, मग आता काय करा। पण आरोग्याच्या दृष्टीने म्हटल्यानंतर मग भोपळा खावंच लागत आहे जास्त। हे जे आहे ना मस्त घेतलं आहे करून, आणि आता हे काय माझ्याकडनं किसून आहे ना, हे मिक्सरमधून काढते। हे आहे साल। पीठ सर्व चाळून घेतलं। आता कोलदाचं पीठ का वापरलं, तर ज्वारीचं दळण मी आत्ता दिलं करायला, तसं मी कोलदाचं पण करते, यापूर्वी केलेलं आहे, व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे। तर आता हे कोलदाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि याचं बेसनाचं पीठ असं घेऊन, म्हणजे बेसन कसं जरा थोडंसं चिवट असतं, त्याच्यासाठी बेसन आणि गहू घेणार आहे। तर याने टेस्ट पण छान येते, म्हणून मी हे घेऊन राहिलेले। तसं आता उन्हाळा आहे, पण कोलद्याचं पीठ खाऊन नाही काही नाही। चला, आंबे तर चालूच आहे रोज खायचं काम। तर आता मी ही अर्धी वाटी घेणार आहे आणि अर्धी वाटी पुन्हा ठेवून देते मी बाकीच्या कशासाठी। तसं हे पिठाचं प्रमाण माझं कसं आहे याच्यावर राहणार आहे। हे किती असं म्हणजे व्यवस्थित होतं आहे, छानपैकी पसरलं जातं आहे, चिवट होतं आहे, ह्यानुसार राहणार आहे। तसं मग मी प्रमाण कसं घेतलं आहे, हे अर्धी वाटी कोलद्याचं पीठ, गव्हाचं पीठ अर्धी वाटी, आणि त्याच्यापेक्षा 2-4 चमचे फक्त बेसनाचं पीठ टाकते। हे पोह्याचे चमचे आहे ना, थोडे 2-3 चमचे घेतलेले। चला, आता याच्यामध्ये मी काय करते, आता हे वाटून घेणार आहे। हे तुम्हाला सांगितलंच मी काय आहे, फक्त याच्यामध्ये ॲड करत आहे मी ही कोथिंबीर। तर हे अगदी मिक्सरला मी बारीक वाटून घेते। त्याचबरोबर ह्या साली पण घेते वाटून, म्हणजे कसं एकदम छान बारीक होईल। बारीक झालेला आहे, याच्यामध्ये मी 2-3 मिरच्या टाकत आहे। लाल मिरचीचं करणार होते, पण नंतर कॅन्सल करून मी तिखट होणार भरपूर तिखट होणार आहे, ठसका लागला। हे घेते टाकून। आता याच्यामध्ये आपल्याला काही जास्त ॲड करायचं नाही। वाटलेलं जे हिरवं वाटण आहे ते सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आता इथं बेसन पिठाचा वापर करते, म्हणून मी आता हिंग घेते। हिंग टाकलेला आहे चिमूटभर, त्याच हळद घेतलेली आहे आणि चवीपुरता मीठ। चला, आता हे सर्व मिक्स करून घेते। आता झालं। आता याच्यामध्ये आणखीन टाकत आहे मी थोडासा ओवा, किंचित ओवा टाकणार आहे, खूप नाही टाकत, टेस्ट फॉर टेस्ट। आता याच्यात पाणी टाकायचं नाही, एवढं जे याचं पाणी आहे, भोपळ्याच्या अंगचं पाणी आहे, त्याच्यामध्ये हे मळून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जसं आपल्याला हवं तसं। आता मला चमच्यानीच काय करायचं आहे, त्याच्यावर हे टाकायचं। मी थापून नाही बनवणार, तर मी काय करणार आहे, असं चमच्यानी ओतून बनवणार आहे। त्याच्यामुळे मी हे थोडंसं पातळच बनवणार आहे। त्यांना आहे ना हे पीठ आहे, त्याच्यामुळे मी काय करते, आता हे मुरून देते 5-10 मिनटासाठी, आणि तोपर्यंत बाकीची तयारी करते। आणि वाटलंच तर ज्यावेळेस मी करणार आहे त्यावेळेस जर वाटलं ना आणखी पातळ करायचं तर पुन्हा पाणी टाकेन। पण आता कसं आहे, मीठ आणि अजून हे भोपळ्याचं जे अंगचं पाणी आहे ते सुटल आणि अजून पातळ होईल। तर भेटू थोड्या वेळातच। चला, आता सर्व साहित्य घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, पाणी, आणि इकडे याच्यावर पॅन ठेवलेलं आहे। आता करून घेते सर्व। मध्ये थोडंसं पाणी ओतते,
पॅनवर थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यावर असं झाकण ठेवून देते 5 मिनिट वाफून देते. असं आता हे गव्हाचं पीठ टाकलं या आता असं केल्यामुळे ती चिकटणार पहिली तर अशीच होते. नंतर रुळलं जात होतं तवा. त्याच्यासाठी खूप पातळ पीठ नाही करायचं मग हे असं चिकट होऊ नाही म्हणून. पण मग हे असं पातळ पीठ केलं का इतके मऊ लुसलुशीत होतात हे ना, खायला अगदी विरघळून जातात ते. चला याच्यावर थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे, नाही तर पिठामध्ये आपण जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ मिसळलं ना तर मग हे पुढचं चांगलं येते. आणि याच्यावर तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. आता ती उलटायची नाही. मग काय झाकण ठेवलं मग उलटतेच. चला उलटली आणि आता पुन्हा ही बाजू चांगली भाजून घेते. आणि अशा पद्धतीने आपली हे थालीपीठं सर्व करून घ्यायचे आहे. चला दुसरं टाकलेलं आहे आणि पहिलं काढून घेतलेलं आहे. चला दुसरं सुद्धा भोपळ्याचं आपलं थालीपीठ झालेलं आहे. आता याला काढून घेते. आता हे टेस्ट करायला मी अक्काला त्यांना नेऊन देते आणि बाकीचे पण आता हे करून घेते. तर चला तुम्हाला कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट करा आणि अशा पद्धतीने करून बघा. खूप छान लागते. आणि भोपळा आहे ना आपण असं सहसा जास्त भाजी खात नाही, तर हे अशा पद्धतीने केलं तर सगळ्याचा सगळा भोपळा कसा पोटात जातो. थोडंसं तेलच टाकलं आहे जास्त. मी आली आहे इथं वरच्या खोलीत, कारण खाली खूप गरम होतं आहे ना. तांबे राहिले नाही त्याच्यामुळे तांबे पडले का खाली गोळा करायला राहायची मी. मजा यायची. पोरं पळायची इकडून आणि मी इकडून. तर एवढा कडक उन्हाळा बापरे. आपले ही कधी कडुनिंबाचे झाडं कधी सुकत नसतात, ते हिरवीगारच राहतात. आता हे चिंचाला पाणी भेटते म्हणून हे पण हिरवगार आहे. पण हा दिसते हा आहे तवर्णी असा हा गुलमोहर. आणि ऊन वरती इतकं तापमान आहे आणि खाली तो सर्व ते जे प्रखर किरणं झेलत इतका तरी पण किती असा टवटवीत दिसतंय ना, की असं म्हणजे ना सुकलेला ना काय. आणि त्याच्या ते शेंगा ज्या आहेत ना, शेंगा अशा खाली आलेल्या एकदम अशा. कसं जटाधारी व्यक्ती असती त्याची दाढी त्या पद्धतीने दिसू राहिलेली आहे, किंवा केसांच्या जटा अशा पद्धतीने हे ते शेंगा दिसू राहिलेले आहे. चला याचं वर्णन करते मी आता. पोस्ट लिहिते फेसबुकवर. जरा थोडासा विचार करावा लागतो एकदम. आणि किती सुंदर असा गुलमोहर भारी. चला आता खूप दिवसातनं पुन्हा आता सुरुवात करत आहे. इकडचा आता बघू नंतर द्यायचा रंग द्यायचा का नाही. पण आता इथं मला ओट्टा बनवायचा आहे. हा झाला आहे ओबडधोबड. आणि बसायची जागा तर व्यवस्थित पाहिजे. इथं मुंग्या येतात म्हणून आता हा ओट्टा जो आहे ना सिमेंटने मला करून घ्यायचा आहे. आणि बघा अजून हे मी रंगसुद्धा काढलेला नाही आहे. एवढा रंग झालेला तर सगळंच मग नंतर धुवून वगैरे घेता येईल. तर आता हे सर्व जागा स्वच्छ करते आणि तिकडं चला आता मी वाळू आणायला चालते. चला आता एवढं घेऊन जाऊ. आंबे संपले पण आहे थोडे 2-4 20-25 असतील बरं का. 2-4 नाही. आणि रोज पाडतात, रोज उचलते. आता मला पुन्हा हे आंब्या पोळ्या करायच्या आहे. त्याची छान झाडलोट झालेली मस्त दिसते. इथं कधी फारच्या लागतील देवजाने. आणि खरं इथं राहिली होती वाळू, पण आता वाळू पण संपलेली. अजून ही टाकी पण बसवायची आहे. बघूया का, थोडीफारच लागते. चाळून घ्यावं लागेल. पण अख्खाचे भांडे चालू वाटतं. चला एवढी चाळली आहे, एवढी राहिलेली आहे. लागली तर घेता येईल.
अरे बापरे किती जड आहे. यांनी अक्काच्या तिथून त्याचे फारच्या झाल्या होत्या आणि आतून खालून सगळा तो दगड झालेला आहे. समजा काहीतरी थोडंसं सिमेंट आहे. साहित्य ताणून ठेवलंय. आता लगेचच्या लगेच होतं का काय माहिती, खूप वेळ जाणार आहे. आता दुपारी काम करू, फोडून ठेवते फक्त. ओट्यावरचं काम करायचं ठरलं असतं ना तर मी फार सकाळ सकाळी काम केलं असतं, पण मी म्हटलं फक्त वाळू वगैरे आणून सिमेंट वगैरे आणून आणि हे वरचं एवढं फोडून आपण काय करू ठेवून देऊ तसंच आणि नंतर बाकीचं काम करू. पण कसलं काय लगेच ओटा बनवायला सुरुवात केली. म्हटलं आंघोळीच्या आधी काम होतं आहे ना, पटकन करून टाकून जाऊ द्या. आणि मग काय सगळं सिमेंट वाळू एकत्र करून चाळली. पण काय झालं, चला आणली पुन्हा वाळू चाळून, कारण ती लेवल एकसारखी करून घ्यायची. मग लेवलचं लक्षात आलं. म्हटलं की हे वाळू म्हणजे हे जे मिश्रण केलेलं हे कमी पडणार आहे, म्हणून पुन्हा वाळू चाळून आणली. आणि हा जो पूर्वीचा ओटा होता ना तो आईनेच घातलेला होता बा. ते चुलीपासून हातानेच केलेले. शक्यतो हातानेच काम करता काय करणार. अक्काच्या इथं अजून पायऱ्याचं काम व्हायचं आहे, म्हणजे तिथं अजून फारच्या बसवायच्या आहे. तर मग ते काम कोणाकडे दिलं, काकांचे मित्र जे वर्गमित्र आहेत, कुंभार बाबा म्हणतो आम्ही त्यांना, त्यांच्याकडे दिलेलं आहे. मग तेव्हा आई म्हटले की जेव्हा इकडं फरशा बसवायला येतील ना पायऱ्यांच्या, तेव्हा मग इकडं त्यांना तुला काय लेप लिहून द्यायचं आहे त्यांच्याकडनं करून घे. पण असा विचार केला ते कधी येतील कधी नाही, कारण जो रंग मी ठेवलेला आहे तो कदाचित वाळून जाईन. हा विचार करून मग मी म्हटलं नाही जाऊ दे, आता मला तर थोडंफार हे जमतं आहे. एवढं काही परफेक्ट नाही म्हणा, पण थोडंफार का व्हायना जमतं आहे. ते तेवढं फक्त लेप लावायचं आहे, कारण ते तेवढं फक्त उधळलेलं होतं आणि म्हणूनच मग मी ते सर्व करून घेत होते. आणि चला असा ओट्टा केलेला आहे. तिकडं खूप खाली झालेला होता आणि तो सगळं उधळलं पण होतं. तशा पद्धतीने हा सर्व ओट्टा मी करून घेतलेला आहे. तरी कडेकडेला तर काही एकदम सरळ नाही झाला. मग तेवढं सिमेंटही लागणार होतं आणि तेवढं सगळंच. आणि ते असं आहे कधी सिमेंटच उभं राहत नव्हतं, नाहीतर मग ते पण केलं होतं हे याच्या साह्याने. पण असं झालं आहे. आता काय याला रंग द्यायचा आणि मग हे आपलं चुलीकडचं काम हे पूर्ण होऊन जाईल.